वरुडजवळ दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात, 1 ठार 3 जखमी. काल दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारच्या सुमारास पुसद शहरापासून काही अंतरावर असलेल्या वरुड येथे 2 दुचाकींचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 1 व्यक्ती जागेवर ठार तर 3 व्यक्ती जखमी झाली असल्याची घटना उघडकीस आली आहे. जखमी 3 व्यक्तींपैकी 1 व्यक्ती हा आयसीयूमध्ये भरती असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे. वसंतनगर पोलीस स्टेशनमार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 9 मे 2026 रोजी दुपारी अंदाजे 1:30 वाजताच्या सुमारास दुचाकी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH27AP7813 तसेच दुचाकी स्प्लेंडर मोटरसायकल क्रमांक MH29BK2887 या 2 दुचाकींचा समोरासमोर अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीप्रमाणे MH27 अमरावती पासिंग असलेल्या वाहनावर रुपेश सुरेशराव बेलसरे वय 35 वर्ष, विकास माणिकराव चिखलकर वय 38 वर्ष, दोघेही राहणार हनुमाननगर कोल्हापुरी गेट अमरावती हे दोघे पुसद येथे मजुरीकरिता आले होते व मजुरी करून पुसदवरून अमरावतीकडे निघाले होते. याच दरम्यान बेलगव्हाण येथील रहिवासी असलेले श्रावण विजय राठोड वय 28 वर्ष व त्यांचा भाऊजी हे MH29 यवतमाळ पासिंग असलेल्या वाहनावरून पुसदकडे निघाले होते. वरुडजवळील डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेजजवळ या दोन्ही वाहनांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही दुचाकीचा समोरचा भाग अक्षरशः चुरा झाला. अमरावती पासिंग दुचाकीवर बसलेल्या रुपेश सुरेशराव बेलसरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने व अतिरक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला व इतर 3 व्यक्ती जखमी झाले. जखमींपैकी श्रावण विजय राठोड यास एका खासगी रुग्णालयामध्ये आयसीयूमध्ये भरती करण्यात आले असल्याची माहिती मिळालेली आहे. अमरावतीवरून आलेल्या रुपेश आणि माणिक यांनी पुसद येथील सरकारी हॉस्पिटल येथे फायर संबंधीचे काम केले असल्याची माहिती मिळालेली आहे. या घटनेची माहिती अमरावती येथील रुपेश आणि विकास यांच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी तात्काळ पुसदकडे धाव घेतली. आज दिनांक 10 मे 2026 रोजी दुपारी अंदाजे 12 वाजताच्या सुमारास मृतक रुपेश सुरेशराव बेलसरे यांचे शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे. मृतक रुपेश यांच्या पश्चात एक 7 वर्षाचा मुलगा, पत्नी, आई-वडील, भाऊ-बहीण असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा प्राथमिक तपास वसंतनगर पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक शिवप्रसाद आवळकर यांनी केला असून उर्वरित तपास हेड कॉन्स्टेबल संतोष चव्हाण यांचे मार्फत सुरू आहे.